Welcome students. In previous lecture we study about common and IUPAC name of aldehydes and then after ketones. Okay. Today we have to start another new point from this topic, that is preparation of aldehydes and ketones. Preparation of aldehydes and ketones. In this topic you know that very well, there are three contents. One is aldehyde, another is ketone, and then after is carboxylic acid. At the beginning we start simultaneously content of aldehyde and ketone. Okay, हे तुम्हाला माहिती आहे. आज आपल्याला पाहायचं आहे प्रिपरेशन ऑफ aldehydes and ketones. ओके, आता हे प्रिपरेशन पाहत असताना आज ज्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपल्याला पाहिजे का त्या ऑलरेडी तुम्हाला कुठं ना कुठं झालेल्या आहेत. कुठं ना कुठं म्हणजे काय, तर 10वीला झालं का, तर नाही. काही केमिकल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ह्या 11वीला तुम्हाला झालेल्या आहेत, तर काही मागच्या टॉपिक मध्ये तुम्हाला झालेल्या आहेत. म्हणून मी टाकेल पहिली मेथड. पहा काय म्हणतो मी, सायमल्टेनियसली आपल्याला aldehydes आणि कीटोनचं मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिजे. सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला म्हणेल की सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा कोणता आहे, तर aldehyde, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड्स. यामध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन देखील तेवढ्याच प्रमाणात जास्तीचे आहेत, केमिकल रिएक्शन्स देखील आहेत. ओके, तर मेथड्स ऑफ प्रिपरेशन देखील जवळपास 8 वेगवेगळे मेथड ऑफ प्रिपरेशन आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या रिएक्शन्स आहेत. म्हणून माझं तुम्हाला एक नम्र निवेदन आहे की सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक मेथडकडे नीट लक्ष द्यावं आणि परत अभ्यास करत असताना ते तुम्हाला सोपं जाईल. ओके, नंबर 1 टाकते पहा, प्रिपरेशन ऑफ aldehydes and ketones. नंबर 1 ची मेथड बाय ऑक्सिडेशन ऑफ, कोणतं, बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स पहिली मेथड पाहिजे आपल्याला aldehyde आणि कीटोन तयार करण्याची. कशापासून, तर बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. आणि तुम्हाला माहिती आहे ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन रिएक्शन. ओके, कोणाचं ऑक्सिडेशन होऊन aldehyde आणि कीटोन तयार करायचं, पहा बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन aldehyde आणि कीटोन तयार करायचे. एक थोडक्यात तुम्हाला मी क्लू देतोय पहा, एक क्लू देतोय. प्रायमरी अल्कोहोल जर ऑक्सिडेशन जर झालं तर aldehyde तयार होतात. पहा, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं तर aldehydes तयार होतात आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं तर काय तयार होतात, तर कीटोन तयार होतात. काय तयार होतात, तर कीटोन. आणि आपण पहिल्याच दिवशी पाहिलं होतं की aldehyde ची डेफिनेशन काय, तर aldehyde ची डेफिनेशन होती फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल आर कॉल्ड ॲज aldehydes. आणि कीटोनची डेफिनेशन काय, तर फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल आर कॉल्ड ॲज कीटोन्स. म्हणून जे डेफिनेशन मध्ये आहे तेच त्यांच्या मेथड ऑफ प्रिपरेशन इथे आपल्याला पाहायचं आहे. ओके, बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. तर मी असं म्हणेल की जे प्रायमरी अल्कोहोल्स असतील आणि सेकंडरी अल्कोहोल्स असतील यांचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, कोणता, ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हा घ्यायचा असतो. इथे लिहितो पहा, इथे मी ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरायचा. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरायचा, तर तुम्हाला असं सांगेल मी, ऑक्सिडायझिंग एजंट कोणता पहा, K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 यांच्यापासून काय तयार होतं, यांच्यापासून तयार होतं K2SO4 प्लस Cr2SO4 टेकन थ्राइस प्लस H2O आणि सगळ्यात महत्वाचं नेसंट ऑक्सिजन ऍटम. आपली पहिली मेथड आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी कोणतं ऑक्सिडायझिंग एजंट आपण वापरतो, तर तो आहे ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. K2Cr2O7 याचं नाव आहे पोटॅशियम डायक्रोमेट. काय नाव याचं पहा विद्यार्थ्यांनो, याचं नाव आहे पोटॅशियम डायक्रोमेट, हे त्याचं नाव आहे. आणि त्याच्यासोबत कोणतं आहे, ऍसिड. मी मुद्दाम तुम्हाला डायग्राम पण दाखवेल. इथे पहा, आपण असं म्हणू, हा जो कोनिकल किंवा ही जी टेस्ट ट्यूब आहे या टेस्ट ट्यूब मध्ये पोटॅशियम डायक्रोमेट घ्यायचं आणि काय घ्यायचं, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. काय घ्यायचं, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. पोटॅशियम डायक्रोमेट आणि डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड यांची रिएक्शन होऊन पोटॅशियम सल्फेट, क्रोमिक सल्फेट, वॉटर आणि नेसंट ऑक्सिजन तयार होतं. नेसंट ऑक्सिजन ऍटम्स आर युजफुल टू ऑक्सिडेशन पर्पज. कशासाठी वापरले जातात, तर ऑक्सिडेशन साठी वापरले जातात. आता मला एवढं ही रिएक्शन बॅलन्स आहे का नाही पाहू आपण. K2Cr2O7 H2SO4. ओके, H2SO4 K2SO4
H2SO4 चे 3 मॉलिक्यूल, हे 3 आणि हे 4, म्हणजे ते H2SO4 4 घ्यावे लागतील. ओके, 4 H2SO4 घेतले, 7 आणि 7 23 इथं, तर आपल्याला 4 H2O आणि 3 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल घ्यावे लागतील. ठीक आहे, अशा प्रकारची रिएक्शन होईल. रिएक्शन बॅलन्स साठी पाहू द्या आपल्याला अगोदर. 4 2 8, इकडं 4 2 8. ओके, ठीक आहे, रिएक्शन बॅलन्स आहे. आता पहा, एक जनरल रिएक्शन त्याचे एक्झाम्पल मी घेणार आहे. आता अगोदर पाहू आपण. इथे हे टाकतो, प्रिपरेशन ऑफ, शॉर्टकट, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड, मोठं नाही तर काय लिहिलं, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. कशाचं प्रिपरेशन करू अगोदर आपण? अल्डिहाइडचं प्रिपरेशन करू. कोणाचं? अल्डिहाइडचं प्रिपरेशन. मी इथे एक स्टेटमेंट लिहिणार आहे. पहा, इथे एक स्टेटमेंट लिहिणार आहे. वेन किंवा प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate, primary alcohols on oxidation with acidified potassium dichromate gives aldehyde. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन अल्डिहाइड तयार होतं. त्याची मी जनरल रिएक्शन तुम्हाला देणार आहे. तर पहा, जनरल रिएक्शन देत असताना प्रायमरी अल्कोहोल कसे लिहायचे? RCH, इथं H, इथं घेतले मी OH. ओके, हे कोणतं अल्कोहोल आहे? हे प्रायमरी अल्कोहोल आहे. कोणतं अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल. नंतर ह्या एरोवरती काय लिहायचं असतं? तर ह्या एरोवरती लिहायचं असतं K2Cr2O7 प्लस H2SO4. पण H2SO4 कसं? डायल्यूट, त्याला हीट करायचं आपल्याला. यापासून K2Cr2O7 आणि H2SO4 यांच्यापासून महत्वाचा काय असतो? यांच्यापासून महत्वाचा असतो तो असतो नेसंट ऑक्सिजन ॲटम. कोणता असतो विद्यार्थ्यांनो? नेसंट ऑक्सिजन ॲटम हा खूप महत्वाचा असतो. तो नेसंट ऑक्सिजन ॲटम काय करतोय पहा, काय करतो मी तुम्हाला सांगणार आहे. हा आपला कोनिकल फ्लास्क आहे. कोणता? हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? प्रायमरी अल्कोहोल. काय घ्यायचं? प्रायमरी अल्कोहोल. नंतर ही टेस्ट ट्यूब आहे. या टेस्ट ट्यूब मध्ये K2Cr2O7 आणि H2SO4 घ्यायचं आणि ते जे मिक्सचर आहे ते याच्यात टाकायचं. ते कशात टाकायचं? याच्यात टाकायचं. तर यामध्ये काय रिएक्शन होते? प्रायमरी अल्कोहोलची रिएक्शन नेसंट ऑक्सिजन ॲटम सोबत होते. आणि काय होतं ते तुम्हाला सांगते पहा. तर हा नेसंट ऑक्सिजन ॲटम ह्या अल्कोहोल मधला एक H काढतो, हा एक H काढतो आणि त्याचबरोबर हा एक H काढतो. आणि हा जो बॉन्ड आहे O आणि H, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. पहा, हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. हा एक H, हा अंडरलाईन केलेला एक H, हा एक H आणि हा O इन द फॉर्म ऑफ H2 निघून जातो आणि इथं तयार होतं ते असं R. पहा, R नंतर कार्बन. ओके, या कार्बनचा वरचा H, हा H आणि हा बॉन्ड असा डबल बॉन्ड. ओके, आणि बाय प्रोडक्ट इथला एक H, इथला एक H आणि हा O मिळून काय तयार होतं? H2O तयार होतं. काय तयार होतं? तर H2O. ओके, मग मला सांगा असा फंक्शनल ग्रुप कोणता असतो? ओके, पहा, हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. इथं काय तयार झालं? तर इथं तयार झालं अल्डिहाइड. काय तयार झालं? अल्डिहाइड. विद्यार्थ्यांना मी अगोदर तुम्हाला जनरल रिएक्शन सांगतोय आणि नंतर त्याचे एक्झाम्पल घेतोय. हे कोणतं अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल. ओके, म्हणून माझी स्टेटमेंट अशी असेल, प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate gives aldehyde. acidified potassium dichromate म्हणजे हे मिक्सचर असतं. acidified potassium dichromate म्हणजे कोणतं? हे मिक्सचर असतं. यातला महत्वाचा रिएजंट कोणता असतो? नेसंट ऑक्सिजन ॲटम. आणि तोच नेसंट ऑक्सिजन ॲटम इथं अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून अल्डिहाइड तयार करतो. हेच पहा, इथं का सांगतोय कोनिकल फ्लास्कच्या बाबतीत. हे पहा, आता एक्झाम्पल घेणार आहे मी. एक्झाम्पल घेणार आहे आपण. असं गृहीत धरू, हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण? इथिल अल्कोहोल घेतलं. काय घेतलं आपण? इथिल अल्कोहोल. ओके, इथिल अल्कोहोल घेतलं. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय सांगा? एक्झाम्पल देतो मी. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय? इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला इथे एक स्टेटमेंट लिहितो. इथिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन, इथिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ कोणासोबत? acidified potassium dichromate
ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट गिव्स आता काय देते पहा, मला सांगा इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला कोणता आहे? CH3CH2OH. ओके, मी असं म्हणलं हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं? इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला लिहिलं मी इथं CH3, हा कार्बन, इथं एक H, इथं एक H, इथं काय OH, CH3CH2OH. याचं नाव काय? तर याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. कोणता? या इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल हा 1 डिग्री अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे, कारण OH ग्रुप या कार्बनला जोडलाय आणि हा कार्बन एकाच कार्बनला जोडलाय, म्हणून तो प्रायमरी अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोल घेतलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय टाकायचं? तर इथिल अल्कोहोल घेतलेल्या कोनिकल फ्लास्क मध्ये हे मटेरियल टाकायचं. कोणता? पहा K2Cr2O7 आणि H2SO4. या टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतलं आपण? तर पहा या टेस्ट ट्यूब मध्ये K2, पहा इथे घेतलं K2Cr2O7, इथे लिहितो चला K2Cr2O7 आणि प्लस काय डायल्यूट H2SO4. हे दोन्ही मिक्सर याच्यात टाकलं, टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं, आणि हे जे आहे ना हे नंतर याच्यात जर ओतलं तर यातला कोण रिएक्शन देतो? त्यातला नेसंट ऑक्सिजन रिएक्शन देतो. आणि म्हणून ह्या एरोवरती काय लिहायचं असतं बरं? तर एरोवरती लिहायचं असतं K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ह्या दोघांपासून महत्वाचा रिएजंट कोणता आहे? ऑक्सिजन ॲटम. हा नेसंट ऑक्सिजन ॲटम आहे. कोणता? या तुमच्या माहितीसाठी लिहितो तुम्ही नेसंट ऑक्सिजन. ओके, आता नेमकं काय होतं? या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण इथिल अल्कोहोल घेतला, नंतर टेस्ट ट्यूब मध्ये K2Cr2O7 आणि H2SO4 घेतलं, ते दोन्ही मिक्सर याच्यात टाकलं. तर असं मला म्हणायचंय K2Cr2O7 आणि H2SO4 यांची रिएक्शन होती अगोदर, आणि त्याच्यापासून पोटॅशियम सल्फेट, क्रोमिक सल्फेट, वॉटर आणि नेसंट ऑक्सिजन तयार होतं. त्यातला हा जो रिएक्टिव्ह घटक असतो नेसंट ऑक्सिजन ॲटम, हा तो कोणासोबत रिएक्ट होतो? अल्कोहोलचा पाहता ह्या OH मधला हा H काढतो, आणि कोणत्याही ह्या कार्बनचा, हा जो कार्बन आहे ना ज्या कार्बनला जोडलाय त्यातला कोणताही एक हायड्रोजन काढतो, खालचा किंवा वरचा. ओके, हा H जाणार, हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार, आणि त्याचबरोबर हा H जाणार, हा एक H, हा दुसरा H, आणि हा O काय तयार होईल? H2O. आता पहा पुढे काय तयार होईल प्रोडक्ट? हा CH3. ओके, हा CH3, हा H निघून जाणार आहे. ओके, हा H काय होणार तर निघून जाणार आहे. हा इथं काय शिल्लक राहील? कार्बनच्या वरती काय? तर हा H. ओके, कार्बनच्या वरती काय? हे पहा ना CH3, CH, हा H चाललाय, आणि हा O चाललाय, आणि हा जो बॉन्ड आहे हा असा शिफ्ट व्हायलाय, म्हणजे इथं काय तयार होईल? डबल बॉन्ड, आणि बाय प्रोडक्ट कोणता? H2O. याचं नाव काय आहे? इथिल अल्कोहोल. आणि हा कोणता तयार झालाय? CH3C डबल बॉन्ड OH, म्हणजेच CH3CHO, म्हणजेच कोणता? CH3CHO. आणि ह्याचं नाव काय तुम्हाला माहितीये? हा कोणता तयार झाला? तर हा तयार झाला असेटाल्डिहाइड. काय तयार झाला विद्यार्थ्यांना? हा तयार झाला असेटाल्डिहाइड. ओके, आणि बाय प्रोडक्ट H2O. आता या रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर काय तयार झालं? इथिल अल्कोहोल ऑन ट्रीटेड विथ acidified potassium dichromate, it undergo oxidation to form acetaldehyde. तर ऑक्सिडेशन याचा अर्थ काय? तर ज्या ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं, त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणायचं असतं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर इथं कुठं ऍड झाला ऑक्सिजन? तर कृपया लक्षात ठेवा, इथं ऑक्सिजन ऍड तर नाही झाला, पण ह्या नेसंट ऑक्सिजन ऍटम मुळे ह्या अल्कोहोलचा हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन बाहेर पडला. म्हणून ज्या रिएक्शन्स मध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं त्यांना पण काय म्हणतो आपण? ऑक्सिडेशन. आणि इथं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन झालं ते कशामुळे झालं? तर ह्या नेसंट ऑक्सिजन मुळे झालं. हा नेसंट ऑक्सिजन ॲटम कुठून आला? तर K2Cr2O7 आणि H2SO4 पासून आला, आणि म्हणून याला आपण म्हणतो ऑक्सिडायझिंग रिएजंट, याला म्हणतो नेसंट ऑक्सिजन ॲटम. इथिल अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये? असेटाल्डिहाइड. याचं आययुष नेम काय? तर याचं आययुष नेम आहे इथेनॉल. काय तर इथेनॉल. आणि याचं काय? तर याचं आययुष नेम आहे इथेनॉल, जे की कालच मागच्या तासामध्ये आपण पाहिलं होतं. ओके, हे एक एक्झाम्पल. आणि मग इथं कंप्लीट करू आपण स्टेटमेंट. इथिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate gives काय दिलं बरं तिकडं? इथिल अल्कोहोलचं काय कन्वर्जन झालं? इथिल अल्कोहोलचं कन्वर्जन झालं असेटाल्डिहाइड मध्ये. ओके, इट गिव्स तुम्ही पण लिहिता हा, इट गिव्स असेटाल्डिहाइड. म्हणजेच कोणतं बरं?
तर म्हणजेच इथेनॉल, म्हणजेच कोणतं तर इथेनॉल. ओके, आलं लक्षात. एक्झाम्पल नंबर 1 झालंय. आता एक्झाम्पल नंबर 2 तुम्ही लिहिता. एक्झाम्पल नंबर 2 तुम्ही लिहिता. लिहिताल का? चला मग सांगा. समजा आपण असं गृहीत धरू, हे इथिल अल्कोहोल काढलं मी, इथे इथिल अल्कोहोल काढलं, यात जर घेतलं मी मिथिल अल्कोहोल, तर काय तयार होईल? तुम्हाला प्रश्न असतो, हाऊ इथेनॉल इज ऑब्टेन्ड फ्रॉम इथेनॉल. इथेनॉल पासून इथेनॉल कसं तयार करणार त्याची ही रिएक्शन आहे. कृपया लक्षात ठेवा. ओके, आणि कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे? तर ही ऑक्सिडेशन प्रकारची रिएक्शन आहे. आणि हे समजून सांगत असताना मी असं म्हणेल की अल्कोहोलचा कोणता ग्रुप हा इथं जो आहे ना CH3CH2H, तर इथं CH2OH, कोणता? CH2OH प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. वाटलंच तर खाली तुम्ही इथं. इन दिस रिएक्शन पहा, दुसरं एक्झाम्पल याच्या अगोदर. इन दिस रिएक्शन ओके, CH2OH, कोणता? CH2OH. इन दिस रिएक्शन CH2OH म्हणजेच कोणता? प्रायमरी अल्कोहोलिक. शॉर्टकट हा, प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप. प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप इज ऑक्सिडाइज्ड टू. सांगा बरं, CH2OH चं कन्वर्जन कसं झालं? CH2OH चं कन्वर्जन कसं झालं? तर CHO मध्ये झालं. इन दिस रिएक्शन प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप इज ऑक्सिडाइज्ड टू C डबल बॉन्ड OH. म्हणजे कोणता ग्रुप बरं? तर म्हणजेच आयडिहाइड ग्रुप. म्हणजे कोणता ग्रुप? तर म्हणजेच आयडिहाइडिक ग्रुप. लक्षात ठेवा. ओके, इथं पहा RCH2OH कशाचं? तर CH2OH चं कन्वर्जन कशात झालं? तर CHO मध्ये. MCQ साठी विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, अल्कोहोलचं प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन आयडिहाइड तयार होतो, तर त्या रिएक्शन मध्ये कोणत्या ग्रुपचं कन्वर्जन कशात होतं? तर लक्षात ठेवा, प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं कन्वर्जन कशात होतं? तर आयडिहाइडिक मध्ये होतं. म्हणून ते लिहिलं मी. इन अबोव टू एक्झाम्पल्स, ही जनरल रिएक्शन आहे आणि एक्झाम्पल आहे. इन दिस रिएक्शन CH2OH प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप इज ऑक्सिडाइज्ड टू आयडिहाइड ग्रुप. ओके, हे झालं. एक्झाम्पल दुसरं देणार आहे. आता पाहिजे मोडतोय, हे तुम्हाला लिहून घ्यायचंय. मला बोर्डवरची जागा नसल्या कारणानं मी जास्त वेळ ते ठेवू शकत नाही. कृपया विद्यार्थ्यांना लक्षात घेत चला आणि तुम्हाला त्यानुसार लिहायचं असतं. आता दुसरी स्टेटमेंट मी असेल, मिथिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स. काय लिहिलं बरं? शॉर्टकट, मिथिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स. आता मी मुद्दा म्हणून प्रोडक्टचं नाव लिहित नाही, अगोदर आपण रिएक्शन लिहू. मिथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला कोणता? CH3OH. ओके, तो असा लिहितो पहा. हा H दिसतंय का? CH3 आणि हा OH, हा मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल घेतला, हे तुम्हाला समजण्यासाठी दाखवलंय. हे असं काढायची गरज नसते किंवा हे लक्षात ठेवायची गरज नाही. मिथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं ही रिएक्शन तुम्हाला समजली पाहिजे. हे फक्त समजण्यासाठी म्हणून मी काढलेलं आहे, तुम्हाला काढायची गरज नसते तशी. ओके, मिथिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन. एरोवरती काय लिहायचं? तर एरोवरती लिहायचं ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. कोणतं? डायल्यूट H2SO4. या दोघांच्या कॉम्बिनेशन काय मिळतं आपल्याला? नेसंट ऑक्सिजन ऍटम. कोणता? नेसंट ऑक्सिजन ऍटम. शॉर्टकट, नो म्हणजे नाही बरं का. इट इज N फॉर नेसंट, O फॉर ऑक्सिजन. इथे लिहिले पहा मी, नेसंट ऑक्सिजन ऍटम, नाही तर नो ऑक्सिजन ऍटम असं नाही. मिथिल अल्कोहोल ऑन ट्रीटमेंट विथ acidified potassium dichromate, it undergo oxidation and it gives. काय देतो पहा, हा जो नेसंट ऑक्सिजन आहे तो कोणासोबत कंबाईन होतो? या H सोबत, म्हणजे OH च्या H सोबत, आणि त्याचबरोबर आणखी एका कार्बनच्या H सोबत. आणि हा बॉन्ड जो आहे, हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार. ओके, म्हणजे कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्ड मध्ये, आणि इथून हा कार्बन आणि हायड्रोजन हा बॉन्ड तुटून इथून H मायनस, म्हणजे हा हायड्रोजन ॲटम, हा हायड्रोजन आणि हा O इन द फॉर्म ऑफ वॉटर निघून जातं. आणि हा बॉन्ड जर इथे शिफ्ट जर झाला तर काय झालं पहा बरं. H, हे पहा ना, HCH आहे ना, जेवढं आहे तेवढं लिहून काढा. नंतर हा बॉन्ड जर इकडे शिफ्ट जर झाला तर हा सिंगल ऑक्सिजन होता, नंतर कोणता होईल? डबल HCH डबल बॉन्ड O, आणि हा एक H, हा एक H आणि हा एक O. काय तयार होईल? तर H2O तयार होईल. काय होईल तयार? तर H2O. मग सांगा याचं नाव काय आहे? तर तुमच्या माहितीसाठी याचं नाव आहे मिथिल अल्कोहोल. कोणता? हा झाला मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल इज अ प्रायमरी अल्कोहोल. आणि ह्याच्यापासून काय तयार झालं? HC डबल बॉन्ड OH. म्हणजे लक्षात ठेवा HCHO म्हणजे काय, या गोष्टी लक्षात ठेवा.
HCHO ह्याचा कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला असा आहे HCH डबल बॉन्ड O. याला काय म्हणतो आपण, तर याला म्हणायचं फॉर्मल्डिहाइड. कोणत्या विद्यार्थ्यांचं नाव, फॉर्मल्डिहाइड. ओके, मिथिल अल्कोहोलचं आययुपीएसी नेम काय, तर त्याचं आययुपीएसी नेम तुम्हाला माहिती आहे मिथॅनॉल. काय तर मिथॅनॉल. आणि हा जो फॉर्मल्डिहाइड आहे ह्याचं आययुपीएसी नेम काय बरं, तर याचं नाव आहे मिथॅनॉल. काय नाव याचं, तर आययुपीएसी नेम मिथॅनॉल. मग तुम्हाला असा पण प्रश्न असतो, what will happen when acidified potassium dichromate is treated with methanol. तर लक्षात ठेवा, मिथॅनॉलचं ऑक्सिडेशन होऊन काय होईल, तर मिथॅनॉल तयार होईल. ओके, ह्या कोणत्या रिएक्शन झाल्या, तर ह्या झाल्या ऑक्सिडेशन रिएक्शन. कोणाचं ऑक्सिडेशन झालंय या रिएक्शन मध्ये, तर लक्षात ठेवा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं. आणि म्हणून मिथिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स, काय होतं बरं, मिथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं तर काय तर होतं, इट गिव्स फॉर्मल्डिहाइड. आणि फॉर्मल्डिहाइडच काय म्हणतो आपण, इट कॉल्ड ॲज अ मिथॅनॉल. लक्षात ठेवा मिथॅनॉल, नॉल नाही, मिथॅनॉलचं मिथॅनॉल झालं. ओके, बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स, ऑक्सिडायझिंग रिएजंट कोणता वापरला आपण, ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. याचं फंक्शन काय असतं, नेसंट ऑक्सिजन ॲटम देण्याचं. आणि प्रिपरेशन ऑफ आयडिहाइड, जर आयडिहाइड तयार करायचे असतील तर आपण कोणतं अल्कोहोल वापरलं, प्रायमरी अल्कोहोल. आणि म्हणून आपण असं म्हणलं की वेन प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट इट गिव्स आयडिहाइड. काय देतं, तर आयडिहाइड देतं. RCH2OH undergo oxidation to form RCHO. Ethyl alcohol on oxidation with acidified potassium dichromate it gives acetaldehyde. म्हणजेच इथेनॉलचं इथेनॉल. ओके, हे कॉमन नेम येतं आणि हे आययुपीएसी नेम आहे, नाही का. वरचे कॉमन नेम दिलेत मी दोन्ही पण, आणि त्याच्या खालचे कोणते, तर आययुपीएसी नेम. मिथिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन गिव्स फॉर्मल्डिहाइड किंवा मिथेनॉल. म्हणजेच मिथेनॉलचं ऑक्सिडेशन होऊन काय तर मिथेनॉल तयार झालं. आणि लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना, एमसीक्यू साठी तुम्हाला म्हटलंय की इन दीज रिएक्शन्स कोणत्या, तर या रिएक्शन मध्ये प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं कन्वर्जन कशा झालं, तर अल्डिहाइडिक ग्रुप मध्ये झालं. इथं कोणत्या तरी रिएक्शन मध्ये कीटोन तयार झालं का, तर नाही तयार झाला. कीटोन तयार करायचा असेल तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल घ्यावा लागेल. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेतो, पहा इथं तिसरं एक्झाम्पल घ्यायचं मला. इथं सिंपली तुम्ही असे लिहू शकता, मिथिल अल्कोहोल झाला, तिसरं एक्झाम्पल पहा. तिसरं एक्झाम्पल हे पहा, CH3 CH2 CH2OH. सांगा तुम्ही आता प्रोडक्ट घ्यायचं आहे, याच्यावरती तुम्ही K2 Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 प्लस काय तर डायल्यूट H2SO4, पोटॅशियम डायक्रोमेट आणि डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड यांच्यापासून काय मिळतं आपल्याला, नेसंट ऑक्सिजन ॲटम. तुम्हाला सिंपली काय लक्षात ठेवायचं, सिंपली हा नेसंट ऑक्सिजन ॲटम, यातला हा H आणि यातला एक H. ओके, CH2OH ग्रुपचं कन्वर्जन कशात करायचं, CHO मध्ये. म्हणजेच CH3 पुढं CH2 आणि CH2OH ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये, तर CHO. डायरेक्टली तुम्ही असं लिहू शकता. आणि बाय प्रोडक्ट इथला एक H आणि हा O तयार होईल H2O. ओके, सांगायचं नाव काय, तर सांगायचं नाव काय, तर हा आहे N प्रोपिल अल्कोहोल. कोणता आहे हा, N प्रोपिल अल्कोहोल. आणि हा कोणता आहे सांगा, 3 कार्बन ॲटम असलेला सरळ चेन मधला अल्डिहाइड कोणता, तर याचं नाव आहे प्रोपिओन अल्डिहाइड, नाही का. N प्रोपिओन अल्डिहाइड असे लिहू शकता, N प्रोपिओन अल्डिहाइड, N प्रोपिओन अल्डिहाइड हे त्याचं नाव झालं. त्याचं आययुपीएसी नेम काय, तर प्रोपॅन 1OL. आणि याचं काय बरं, तर याचं नाव झालं प्रोपॅनॉल. ओके, इतकं सोपं आहे. प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुपचं कन्वर्जन कसं झालं, तर CHO मध्ये. ओके, दीज आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल्स. कशापासून, तर प्रायमरी अल्कोहोल्स पासून. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहिजे प्रिपरेशन ऑफ कीटोन. तुम्हाला म्हटलं मी सोबत पाहिजे, अल्डिहाइडचं झालं लगेच कीटोनचं पाहिजे. आणि तुम्हाला हे माहिती आहे, प्रायमरी अल्कोहोलचं पहिल्यांदा ऑक्सिडेशन जर झालं तर अल्डिहाइड, आणि अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन जर झालं तर काय तर होत असतं बरं, कार्बोक्सिलिक ऍसिड. एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचं, प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन
gives aldehyde on oxidation gives carboxylic acid. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन ऑन आयडेड आणि आयडेडचं तो फास्ट ऑक्सिडेशन होतं आणि करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड हा तयार होतो. पण आपल्याला ही रिएक्शन इथपर्यंतच अपेक्षित आहे. म्हणून काही रिएक्शन मध्ये अल्कोहोलचं कन्वर्जन आयडेड मध्ये, प्रायमरी अल्कोहोलचं आयडेड मध्ये आणि सेकंडरी अल्कोहोलचं कीटोन मध्येच होण्यासाठी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट पीसीसी पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा देखील वापरला जातो. त्याविषयी तुम्हाला पुढे सांगतो. ओके, मला सांगा बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स काय पाहिलं आपण? ए प्रिपरेशन ऑफ आयडेड. आयडेडचं प्रिपरेशन करायचं असेल तर कोणता अल्कोहोल लागतो? प्रायमरी अल्कोहोल लागतो. आता दुसरा घेऊ आपण. इथे टाकतो मी बी. प्रिपरेशन ऑफ कीटोन काय घेतो तुम्ही पाहिलं का? प्रिपरेशन ऑफ कीटोन. हे राहू दे तेवढं, कारण की आपल्या लक्षात राहण्यासाठी. अल्कोहोलच्या आता प्रायमरी अल्कोहोल नाही तर कोणतं घ्यायचं? सेकंडरी अल्कोहोल. काही जण म्हणतील सर याचं नाव नाही सांगितलं तुम्ही आम्हाला, नाही का? याचं नाव सांगायची गरज आहे का? हा पोटॅशियम सल्फेट आहे. हा कोणता आहे तर पोटॅशियम सल्फेट. ओके, याचं नाव काय? याचं नाव आहे क्रोमिक सल्फेट. कोणता आहे हा? क्रोमिक सल्फेट आहे. हा तर वॉटर तुमच्या ओळखीचाच आहे. वॉटर ऍक्वा काही म्हणू शकता तुम्ही त्याला. चला आता पाहू आपण प्रिपरेशन ऑफ कीटोन. बी टाकतो इथे मी. बी थोडस वरी जेणेकरून जागा पडला आपल्याला. प्रिपरेशन ऑफ कीटोन. प्रिपरेशन ऑफ कीटोन. चला स्टेटमेंट लिहितो मी. पहा, सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ आता तुम्ही पण सांगू शकता आयडेड सारखंच. सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate. पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे काय? acidified पोटॅशियम डायक्रोमेट याचा अर्थ तुम्हाला ब्रॅकेट मध्ये देतोय K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 या म्हणायचं असतं acidified पोटॅशियम डायक्रोमेट. काय होईल काय बरं? सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate gives corresponding ketone. मी असं लिहितो पहा, gives corresponding ketone. जनरल रिएक्शन येतोय. सेकंडरी अल्कोहोलचं जनरल फॉर्म्युला काय असेल बरं? तर सेकंडरी अल्कोहोलचं जनरल फॉर्म्युला पहा. ही जनरल रिएक्शन घेतो आपण. कोणती जनरल रिएक्शन? R डॅश इथे घेतोय मी OH. काय घेतोय तुम्ही? OH. दिसतंय का पहा? इथं सेकंडरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल हा? पहा, सेकंडरी अल्कोहोल. ओके, आणि ह्या एरो वरती काढतोय मी. काय काढणार आहे पहा? K2Cr2O7 दिसतंय का? K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 प्लस काय तर डायल्यूट H2SO4. आता आपण असं म्हणूया, हा जो कोनिकल फ्लास्क आहे यामध्ये कोणता अल्कोहोल घेतला? सेकंडरी अल्कोहोल घेतला. कोणता? सेकंडरी अल्कोहोल. आणि ह्या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे? K2Cr2O7 आणि H2SO4 हे दोन्ही जे मिक्सचर आहे ते जर आपण याच्यात ओतलं तर यातला महत्त्वाचा काय? नेसंट ऑक्सिजन ऍटम. कोणता? नेसंट ऑक्सिजन ऍटम. पाहायचं या कोनिकल फ्लास्क मध्ये काय? सेकंडरी अल्कोहोल. तो हा ठीक आहे. ह्या टेस्ट ट्यूब मध्ये टाकल्यानंतर त्यातला रिएक्टिव्ह घटक कोणता? नेसंट ऑक्सिजन ऍटम. हा काय करतो? हा नेसंट ऑक्सिजन ऍटम हा दिसतो तुम्हाला? हा नेसंट ऑक्सिजन ऍटम ज्या कार्बनला OH जोडलाय त्या कार्बनचा H काढून घेतो. ज्या कार्बनला OH जोडला त्याचा H आणि त्याचबरोबर OH मधला एक H आणि OH मधला एक H. आणि हा जो तुम्हाला इथं बॉन्ड दिसतोय का बारीक असा, ओके, O आणि H मधला हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. म्हणजे हा एक H आणि हा O इन द फॉर्म ऑफ H2 निघून जातात. आणि हा बॉन्ड जर इथे शिफ्ट झाला तर तयार होतं ते असं RC डबल बॉन्ड O. पहा, RC डबल बॉन्ड O आणि पुढं R डॅश. आता तुम्हाला माहिती आहे त्या डॅशचा अर्थ काय असतो बरं? R आणि R डॅश हे दोन सारखे अल्किल ग्रुप असतील किंवा दोन वेगळे अल्किल ग्रुप असतील. आणि बाय प्रोडक्ट हा एक H आणि हा O तयार होईल H2O. मला सांगा याचं नाव काय? सेकंडरी अल्कोहोल. हा काय तयार झाला आपला?
तर हा तयार झाला कीटोन. काय तयार झाला? हा कीटोन तयार झाला. ओके, काही अवघड आहे का? काहीच नाही. सेकंडरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate it gives corresponding ketone. it gives corresponding ketone. आणि मी असं म्हणेल, हा जो ग्रुप आहे का, तुम्ही जर नीट फोकस केलं, हा कोणता आहे? CHOH. कोणता ग्रुप येतो? CHOH. म्हणून असं म्हणेल मी, इन दिस रिएक्शन खाली तुम्ही पाहणार आहात, इन दिस रिएक्शन सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. कोणता पहा? सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. तुम्ही असं लिहू शकता, चला CHOH. सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप कोणता? सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप ऑक्सिडाइज्ड टू C डबल बॉन्ड O कीटोनिक ग्रुप. कोणता ग्रुप येतो? C डबल बॉन्ड O कीटोनिक ग्रुप. ओके, इन दिस रिएक्शन हा कोणता आहे पहा? तर हा आहे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप. कोणता आहे? सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप ऑक्सिडाइज्ड टू कीटोनिक ग्रुप. पहा आता एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल नंबर 1. आता आपण असं करतो, तुम्हाला प्रश्न असतो, हाऊ यू ऑब्टेन्ड प्रोपॅन टू ON फ्रॉम प्रोपॅन टू OL, किंवा कन्वर्ट प्रोपॅन टू OL इनटू प्रोपॅन टू ON. तर आता फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ओके, तर पहा एक्झाम्पल घेतो. आता आपण असं करतो, हा कोनिकल फ्लास्क आहे. या कोनिकल फ्लास्क मध्ये सेकंडरी अल्कोहोल घेतला आपण, आयसोप्रोपिल अल्कोहोल. कोणतं? आयसोप्रोपिल अल्कोहोल. त्याचा फॉर्म्युला पहा, CH3 इथं काढलं मी OH. इथं काय काढलं? OH. इथं बॉन्ड असं तुम्हाला माहिती आहे. हे याचं नाव काय? याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. काय नाव याचं? आयसोप्रोपिल अल्कोहोल सेकंडरी. ओके, त्यालाच आपण म्हणूया प्रोपॅन टू OL. प्रोपॅन टू OL ऑन ऑक्सिडेशन विथ, या एरोवरती काय करायचं? फिक्स K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 प्लस काय तर बरं? डायल्यूट H2SO4. यापासून महत्वाचा कोण? नेसंट ऑक्सिजन ऍटम मिळतो. वरची जर जनरल रिएक्शन समजले असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हा नेसंट ऑक्सिजन ऍटम इथला एक H काढतो आणि इथला एक H काढतो. ओके, हा एक H आणि हा O, आणि हा जो बॉन्ड असतो इथला, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. ओके, पहा इथं जो बॉन्ड असतो, हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल आणि काय तयार होईल बरं? तो तयार होईल CH3 नंतर C डबल बॉन्ड O आणि पुढं CH3 आणि पुढं काय बरं? CH3 आणि बाय प्रोडक्ट H2O. बाय प्रोडक्ट काय तर H2O. हा आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. आणि कृपया सांगा बरं याचं नाव काय? याचं नाव डायमिथिल कीटोन आहे. काय याचं नाव? डायमिथिल कीटोन, किंवा त्यालाच कोणत्या नावाने ओळखलं जातं? असेटोन. आणि त्याचाच आययुपीएच नेम काय? तर प्रोपॅन टू ONE आहे. कोणते? तर प्रोपॅन टू ONE आहे. म्हणून या सोडेल आयसोप्रोपिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate gives acetone. काय देतं ते? इट गिव्स acetone and by product water. झालं सोपं. आणि मग तुम्हाला प्रश्न कसा असतो? तो तुम्हाला प्रश्न असतो, कन्वर्ट प्रोपॅन टू OL इनटू प्रोपॅन टू ONE. मग तुम्हाला थिअरी लिहित बसायचं का? ताजी बात नाही विद्यार्थ्यांना, लक्षात ठेवा. हा, तर तुम्हाला केमिस्ट्री मध्ये केमिकल रिएक्शन्स जास्त तुम्हाला लिहावे लागतात. आणि म्हणून तुम्ही स्टेटमेंट न लिहिता तुम्हाला एक्झाम्पल लिहायचे. स्टेटमेंट काय असेल बरं? ज्यांना लिहायचे असेल ते लिहू शकता रिएक्शन लिहायच्या अगोदर. ते असे असेल, वेन आयसोप्रोपिल अल्कोहोल or propan 2OL is treated with acidified potassium dichromate on oxidation gives acetone in bracket propan 2ONE. अशा प्रकारे स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता. ओके, लिहिली का? कशी लिहिली मग? आयसोप्रोपिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ acidified potassium dichromate gives acetone. म्हणजेच प्रोपॅन टू OL चं कन्वर्जन कशात झालं? प्रोपॅन टू ONE मध्ये झालं. दुसरं एक्झाम्पल घेऊ का तुम्ही? दुसरं एक्झाम्पल घेतो पहा. दुसरं एक्झाम्पल असं घेतो तुम्ही, सेकंडरी ब्युटिल. पहा स्टेटमेंट घेतो अगोदर. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन with
acidified with acidified K2Cr2O7 शॉर्टकट घेतलं मी with acidified potassium dichromate gives. आता काय देतं हे तुमच्यासाठी काय जागा सोडली मी gives. ओके रिएक्शन पाहू आपण. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोलचा फॉर्म्युला माहित तुम्हाला माहित नसेल तरी ते पाहायचं तुम्ही CH3 CH इथं OH इथं CH2 इथं CH3 हा सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आहे. कोणता हा सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल हा फॉर्म्युला आहे. OH ज्या कार्बनला जोडलेला आहे तो कार्बन कसा आहे तो कार्बन दोन कार्बनला जोडला आहे म्हणून तो हा जो अल्कोहोल आहे हा कोणता अल्कोहोल आहे सेकंडरी अल्कोहोल आहे. कोणता आहे तर सेकंडरी अल्कोहोल. आपण असं गृहीत धरू की हा जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये कोणता सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल म्हणजे हा घेतला. ओके नंतर टेस्ट ट्यूब मध्ये कोणतं मिक्सचर घ्यायचं K2Cr2O7 आणि H2SO4 हे जे मिक्सचर आहे ते याच्यात ओतायचं. ओके ओतल्यानंतर कोणती रिएक्शन होईल त्याच्या अगोदर ही रिएक्शन होईल. त्यातला रिएक्टिव्ह घटक कोणता नेसंट ऑक्सिडेटम तो इथे लिहिलो मी. ठीक आहे पण ॲरोवरती न चुकता K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 लिहायला विसरायचं नाही. ओके याचा अर्थ काय तर K2Cr2O7 आणि H2SO4 यांच्यापासून काय मिळतो हा नेसंट ऑक्सिडेटम मिळतो. आणि हा नेसंट ऑक्सिडेटम काय करतो बरं काय करतो सांगा बरं. ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं त्याला ऑक्सिडेशन आणि ज्या रिएक्शन मध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं त्या आपण रिएक्शनला ऑक्सिडेशन असं म्हणतो. हा जो नेसंट ऑक्सिजन ऍटम आहे हा नेसंट ऑक्सिजन ऍटम आल्यामुळं या कार्बनचा हायड्रोजन आणि OH चा हायड्रोजन ह्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. पहा अंडरलाईन करतो इथं हा नेसंट ऑक्सिजन ऍटम हा हायड्रोजन ऍटम हा हायड्रोजन ऍटम. ओके आणि इथला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड इथं शिफ्ट होईल म्हणजे इथं तयार होईल CH3 सांगा CH3 नंतर इथं कार्बन. ओके हा H जाणार हा H जाणार दिसतंय तुम्हाला इथं नसेल दिसत तर काढतो मोठा बाण पहा इथं हे. ठीक आहे हा इथं शिफ्ट होणार इथला हा H निघून जाणार. ओके आणि इथं कोणतं बॉन्ड तयार होईल मग आता हा कोणता बॉन्ड असेल डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O. समोर काय असेल सांगा बरं समोरचं जसं असतं तसं CH2 आणि पुढं CH3 बाय प्रोडक्ट H2O. कोणता बाय प्रोडक्ट होता H2O. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशात झालं कॉमन नेम काय याचं काल आपण पाहिलं होतं. हा ग्रुप कोणता आहे हा इथिल हा कोणता आहे मिथिल याचं कॉमन नेम इथिल मिथिल कीटोन. कोणता आहे बरं इथिल मिथिल कीटोन हा आहे. आणि जसं याचं आयपीसी नेम आपण लिहू शकतो तसं याचं तुम्ही आयपीसी नेम देखील लिहू शकता. याचा आयपीसी नेम काय तर तुम्ही सांगू शकता 1 2 3 4 हा आहे ब्युटॅन 2OL. कोणता आहे हा ब्युटॅन 2OL. आणि याचं काय कालच आपण पाहिलं याचा आयपीसी नेम काय बरं ब्युटॅन 2ONE काय तर ब्युटॅन 2ONE. ओके लाईक दिस आले का स्टेटमेंट बरोबर. सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ acidified पोटॅशियम डायक्रोमेट गिव्स काय देतं पहा बरं मग इट गिव्स इथिल मिथिल कीटोन. काय देतं ते इट गिव्स इथिल मिथिल कीटोन किंवा त्यालाच काय म्हणतो आपण ब्युटॅन 2ONE ब्युटॅन 2ONE. मग जर तुम्हाला प्रश्न आला हाऊ ब्युटॅन 2ONE इज ऑब्टेन्ड फ्रॉम ब्युटॅन 2OL तर तुम्हाला कोणती रिएक्शन लिहायची तर तुम्हाला ही रिएक्शन लिहायची. आलं लक्षात तुम्हाला ही रिएक्शन लिहायची. काय झालं या रिएक्शन मध्ये तर ऑक्सिडेशन झालं. आणि तुम्हाला हेही माहित झालं की या रिएक्शन मध्ये कोणता ग्रुप बरं तर या रिएक्शन मध्ये सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप कोणता सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप इज कन्वर्टेड इनटू कीटोनिक ग्रुप. कोणत्या ग्रुप मध्ये कन्वर्जन झालं तर हा H आणि नेसंट ऑक्सिडेटम सोबत H2O जाऊन तयार झाला कीटोनिक. सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप इज कन्वर्टेड इनटू कीटोनिक ग्रुप. ओके सो these are the methods of preparation of aldehydes and ketones from alcohols. कशापासून तर फ्रॉम अल्कोहोल्स. ओके मग मला सांगा मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण या रिएक्शन मध्ये कोणता ऑक्सिडायझिंग रिएजंट वापरला तो तुमचा आन्सर असला पाहिजे ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ऍसिडिफाईड याचा अर्थ काय ऍसिड सोबत पोटॅशियम डायक्रोमेट. उत्तर काय असेल याचं ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटची रिएक्शन लिहा असं जर आलं तर प्रश्न उत्तर काय असेल तुमचा ते असेल
K2Cr2O7 plus H2SO4, it gives K2SO4 plus Cr2SO4 taken thrice plus 4H2O plus 3 nascent oxygen atom. याचं नाव पोटॅशियम डायक्रोमेट, याचं नाव सल्फ्युरिक ऍसिड, डायल्यूट म्हणजे पाणी जास्त ऍसिड कमी. हा पोटॅशियम सल्फेट, हा क्रोमिक सल्फेट, हा वॉटर आणि हा नेसंट ऑक्सिजन ऍटम. मला सांगा आयडीएट जर तयार करायचं असेल तर जनरल अल्कोहोल कोणता घ्यावा लागेल? तर तुम्ही माहिती तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं तर आयडीएट तयार होतो आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं तर कीटोन तयार होतो. ओके, या झाल्या रिएक्शन्स. आणि प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आयडीएट तयार होतं, त्याचं फर्दर ऑक्सिडेशन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. तसं हे जे सेकंडरी अल्कोहोल आहे हे सगळे एक्झाम्पल सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कीटोन तयार होतं, पण कीटोनचं ऑक्सिडेशन सहजासहजी होत नाही. त्याचं कारणही सांगतो तुम्हाला की पहा एक एक्झाम्पल आर सी डबल बॉन्ड ओ एच हा आणि दुसरं आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश हा आयडीएटचा जनरल फॉर्म्युला आहे. तर कार्बोनिल कार्बनला हायड्रोजन ऍटम असल्यामुळं इथं आयडीएटचं ऑक्सिडेशन होऊन आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच होतं. कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड असल्यामुळं इथं ऑक्सिडेशन लवकर होतं, आयडीएटचं ऑक्सिडेशन होऊन लवकर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. पण कीटोन मध्ये मात्र ह्या कार्बोनिल कार्बनला कुठंही हायड्रोजन ऍटम नसतो, म्हणून याचं ऑक्सिडेशन होतं पण सहजासहजी होत नाही. लक्षात ठेवा कीटोनचं ऑक्सिडेशन सहजासहजी होत नाही. त्याचं ऑक्सिडेशन करायचं असेलच तर आपल्याला CrO3 क्रोमिक ऑक्साइड हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घ्यावा लागतो, जे की तुम्हाला एमसीक्यू साठी महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. कीटोन डज नॉट अंडरगो इझिली फर्दर ऑक्सिडेशन. इफ we want to undergo oxidation of ketone, that time we have to use CrO3 असा क्रोमिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो CrO3 इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, ह्या झाल्या रिएक्शन्स. आता एक छोटासा पॉइंट यातला सांगणार मी. हे झालं. आता पहा की एक पीसीसी नावाचा पण रिएजंट ऑक्सिडेशन साठी वापरला जातो. कोणता? पीसीसी. काय आहे पहा पीसीसी हा जो आहे मी याच्या समोर येतो पीसीसी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कोणता आहे हा? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कसं आहे तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. स्ट्रॉंग आणि माइल्ड याचा अर्थ काय? इथं पहा CrO3 हा जो आहे थोडंसं तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी पीसीसी हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि CrO3 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कसं आहे तर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता आपण काय स्टडी करतोय? तर आपण स्टडी करतोय प्रिपरेशन ऑफ आयडीएट्स अँड कीटोन्स. प्रायमरी अल्कोहोल पाहायचं तुम्ही RCH2OH ह्याचं जर ऑक्सिडेशन जर झालं तर RCHO तयार होतं आणि ह्या RCHO चं ऑक्सिडेशन होऊन RCOOH तयार होतं. काय सांगतोय? हा कोणता अल्कोहोल बरं? आपण जर म्हणलं या कोनिकल फ्लास्क मध्ये प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि याच्यामध्ये K2Cr2O7 आणि H2SO4 टाकलं तर प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशात होतं? आयडीएटचं. आणि ह्या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन आयडीएट होतं आणि काहीच वेळात आयडीएटचं कन्व्हर्जन कशात होतं? तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. जर आपण कंपॅरिझन केलं तर प्रायमरी अल्कोहोल हळून ऑक्सिडाइज होऊन आयडीएट तयार होतं, पण आयडीएट मात्र एकदम फास्ट ऑक्सिडाइज होऊन त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आणि दुसरं सांगतो RCHOH आणि इथं काढतो मी R डॅश. हे कोणते? तर हे सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन समजा आपण इथे सेकंडरी अल्कोहोल घेतलं आणि हे मिक्सचर टाकलं तर त्याचं ऑक्सिडेशन काय करतो बरं? सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन पहा ना हा H निघून जाणार इथं तयार होईल RC डबल बॉन्ड O R डॅश. पण याचं ऑक्सिडेशन सहजासहजी होत नाही. तर ऑक्सिडेशन करायचं असेल तर काय वापरतो आपण? CrO3 वापरतो आणि इथं तयार होईल RCOOH CO2 आणि H2O. जर हा R डॅश म्हणजे CH3 असेल, काय असेल? CH3 असेल
तर कार्बोक्सिलिक ऍसिड कार्बन डायऑक्साइड आणि H2O तयार होतो. आजचा जो पॉइंट आहे तो प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन आहे. मग ह्या रिएक्शन होत असताना पहा, ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये रिएक्शन होत असताना अगोदर अल्कोहोलचं अल्डिहाइड मध्ये आणि अल्डिहाइडचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्जन होईल. हे स्टॉप करायचं असेल कारण आपलं एम काय आहे, अल्डिहाइड तयार करायचं. दुसरं एम काय आहे, कीटोन तयार करायचं. मग जर आपल्याला प्युअरली अल्डिहाइड आणि कीटोनच तयार करायचं असेल तर मात्र अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी कोणता, तर पीसीसी पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा माइल्ड ऑक्सिडायझिंग रिएजंट काही रिएक्शन्स मध्ये वापरला जातो. म्हणून हे मोडतोय मी. हे होऊ द्यायचं नाही, हे आपल्याला करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड पुढे तयार झालं नाही पाहिजे याच्यासाठी म्हणून काही रिएक्शन होत असताना माइल्ड ऑक्सिडायझिंग रिएजंट वापरला जातो. त्याचे फक्त एक जनरल रिएक्शन सांगतो. आणि आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर हा पीसीसी काय असतो नाही का, तर पीसीसी चा लॉंग फॉर्म सेच सांगतो तुम्हाला मी. हा पीसीसी काय, तर पीसीसी इज अ पायरिडिनियम. हा कोणता, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट नावाचा कॉम्प्लेक्स आहे. P from pyridinium, C for chloro and this C for chromate. पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट तो कसा तयार होतो, बऱ्याच जणांना एमसीक्यू साठी त्याचा प्रश्न असतो, तो कसा तयार होतो. तर इथं 3 मिक्सचर आपण एकत्र घेतो. त्यासाठी तुम्हाला पिरिडिन माहिती आहे का, पिरिडिन असा कंपाऊंड असतो. हे असा कंपाऊंड असतो. ओके, याचा फॉर्म्युला जर पाहिला 1 2 3 4 5 कार्बन 5 हायड्रोजन आणि नायट्रोजन, याचा फॉर्म्युला आहे C5H5N. काय तर C5H5N. तर आपण असं म्हणूया, हा कोनिकल फ्लास्क आहे आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं, त्याच्यामध्ये घ्यायचं C5H5N, याचं नाव आहे पिरिडीन. काय तर पिरिडीन. प्लस त्यात घ्यायचं CrO3, याला काय म्हणतो आपण, क्रोमिक ऍसिड. क्रोमिक ऍसिड कोणतं, क्रोमिक ऍसिड. आणि प्लस त्यात घ्यायचं HCl. किती कंपाऊंड घेतला आपण, 3. कोणता, पिरिडीन घेतला बेस, क्रोमिक ऍसिड घेतला ऍसिड आणि HCl घेतला ऍसिड. HCl म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, हायड्रोजन क्लोराईड किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो. ह्या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन आपल्याला प्रोडक्ट मिळतो तो असा. पहा काय फरक नाही, तिघांचं फक्त कॉम्बिनेशन होतं. इथं तयार होतं C5H5 हा N. ओके, तुम्हाला माहिती आहे नायट्रोजनच्या डोक्यावरती काय असतं, नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर असते. काय असेल तर लोन पेअर. हा जो नायट्रोजन आहे का, लोन पेअर HCl च्या H प्लस ला देतो. इथं यायचं NH प्लस. हा C5H5N हा H प्लस कुठला, HCl चा H प्लस. त्याच्यामध्ये टाकायचं CrO3 आणि शेवटी टाकायचं Cl. हा जो नाव आहे का, ह्याचं नाव आहे काय, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. हा आहे तो कॉम्प्लेक्स. पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा आहे तो कॉम्प्लेक्स. आणि हा कॉम्प्लेक्स जर ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये असेल, तर तो कमी प्रमाणात ऑक्सिडेशन करतो. याचा अर्थ काय, तर पाहिजे तुम्ही RCH2OH. ओके, याच्या डोक्यावरती तुम्ही PCC काय देतो, याच्या डोक्यावरती, ह्या एरोच्या डोक्यावरती PCC हा कसा आहे, तर हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ह्यातला H निघून जाईल आणि फक्त त्याचं कन्वर्जन कशात होईल, तर RCHO. आणि ही रिएक्शन इथंच स्टॉप होईल, पुढे ही रिएक्शन टू बी कंटिन्यू होणार नाही. मग या पीसीसीचं फंक्शन काय बरं, तर या पीसीसीचं फंक्शन असेल की प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशात करायचं, फक्त आणि फक्त अल्डिहाइड मध्ये करायचं. अल्डिहाइड मध्ये करण्यासाठी आहे. म्हणून इथे RCH2OH प्रायमरी अल्कोहोल कॅन बी कन्वर्टेड ओनली अल्डिहाइड. ओके, अँड दिस रिएक्शन स्टॉप करण्यासाठी, ही रिएक्शन स्टॉप करण्यासाठी म्हणून आपण काय घेतला, तर PCC हा घेतलाय. आणि इथं जर मी घेतला RCH R डॅश, इथे एक्झाम्पल घेतो अगोदर. इथे एक्झाम्पल CH3CH2OH ह्याच्या डोक्यावरती लिहिलं मी तर एरोच्या PCC. इथला नेसंट ऑक्सिजन ॲटम इथं तयार होईल CH3CHO आणि बाय प्रोडक्ट कोणता, H2. पुढे रिएक्शन स्टॉप असेल. ओके, याचं नाव माहिती तुम्हाला,
हा कोणता आहे इथिल अल्कोहोल आहे. कोणता आहे हा इथिल अल्कोहोल. आणि हा कोणता तयार झाला तर हा तयार झाला असेटाल्डिहाइड. कोणता आहे हा असेटाल्डिहाइड आहे. ओके. तसंच सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीत RCHR डॅश इथं OH, इथं जर घेतला आपण PCC तर PCC घेतला तर काय करावे बरं RC डबल बॉन्ड O R डॅश बाय प्रोडक्ट H2 पुढे रिएक्शन होणार नाही. हा कोणता आहे तर हा सेकंडरी अल्कोहोल. आणि हा कोणता तयार झाला तर हा तयार झाला कीटोन. बऱ्याच जणांना काही रिएक्शन मध्ये वाचत असताना PCC म्हणजे काय हा प्रश्न पडतो. तो प्रश्न पडू नये याच्यासाठी मी याच्याविषयी डिटेल सांगितलं. PCC काय आहे. PCC हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे वीक ऑक्सिडायझिंग एजंट. माइल्ड याचा अर्थ बऱ्याच जण ते बी नाही लक्षात घ्यायचं. माइल्ड म्हणजे माइंड का सरचं एल चुक एन च्या एल लिहिलं काय तर कृपया असं नाही. माइल्ड याचा अर्थ काय वीक ऑक्सिडायझिंग एजंट. जसं CrO3 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतो तसा PCC हा कसा असतो वीक ऑक्सिडायझिंग एजंट. फक्त प्रायमरी अल्कोहोलचं आयडेड आणि सेकंडरी अल्कोहोलचं कीटोन तयार करण्यासाठी काही रिएक्शन मध्ये PCC देखील वापरला जातो. ओके. दिस इज ऑल अबाउट PCC. PCC चा लॉंग फॉर्म काय था पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. त्याचा फॉर्म्युला कोणता आहे C5H5NH+ CrO3Cl-. तो कसा लक्षात ठेवायचा तर पहा ना C5H5N म्हणजे कोणता पिरिडिन. CrO3 काय तर क्रोमिक ऍसिड आणि HCl. तुम्हाला माहिती आहे हे HCl चं काय होतं H+ आणि Cl-. आणि आपल्याला माहिती आहे नायट्रोजन हा लेविस बेस आहे पिरिडिन हा लेविस बेस आहे. तो आपली लोन पेअर कोणाला देतो तर H+ ला देतो आणि H+ ला स्वतःकडे घेतो. C5H5NH+ मध्ये CrO3 ठेवला आणि राहिलेला कोणता आहे Cl आयन. हे झाला फॉर्म्युला. पायरिडिनियम क्लोरोक्रोमेटचा फॉर्म्युला कोणता MCQ साठी ते हे लक्षात ठेवायचं. ओके. दिस इज द फर्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ आयडेट्स अँड कीटोन्स दॅट वाज फ्रॉम अल्कोहोल्स. एवढं लक्षात आलं. पुढची मेथड आपण हे मोडतोय मी नंतर. हा विद्यार्थ्यांनो काय करा ही एक नोट लिहून घ्या. मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे हे लिहून घ्या. काय तर PCC लक्षात ठेवा PCC म्हणजे काय तर कुठे गेलं त्याचं नाव पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट इज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट which oxidizes primary alcohol to aldehyde and secondary alcohol to ketone in dichloromethane as a solvent. आणि त्याचबरोबर PCC जर आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तर कोणतं सॉल्व्हंट वापरलं जातं तर पाहायचं RCH2OH प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी PCC हा रिएजंट आणि CH2Cl2 हा सॉल्व्हंट आहे. CH2Cl2 हा डायक्लोरोमिथेन सॉल्व्हंट आहे. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन आयडाइड तयार होतं तर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन कीटोन तयार होतं. फक्त एवढं मला सांगायचंय की इथं सॉल्व्हंट कोणतं वापरलं जातं तर डायक्लोरोमिथेन हा सॉल्व्हंट वापरला जातो. कोणता डायक्लोरोमिथेन. ओके. तर ही झाली पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन. काय काय शिकलो बरं आपण या मेथड मध्ये तर या मेथड मध्ये आपण पाहिलं की ऑक्सिडायझिंग रिएजंट कोणता वापरला प्रायमरी अल्कोहोलचं किंवा सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी कोणता रिएजंट वापरला तर ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट हा ऑक्सिडायझिंग रिएजंट वापरला. त्यातला महत्वाचा कोणता आहे बरं तर त्यातला महत्वाचा नेसंट ऑक्सिजन ऍटम आहे. आणि कृपया लक्षात ठेवा K2Cr2O7 आणि H2SO4 यांची रिएक्शन काय तर होतं ते तुम्हाला पुढे पण येणार आहे. D&A ब्लॉक मध्ये पण आहे. याच्या पुढच्या टॉपिक मध्ये पण आहे. ह्या रिएक्शन्स कंपल्सरी आहेत. म्हणून पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड यांची रिएक्शन होऊन पोटॅशियम सल्फेट क्रोमिक सल्फेट वॉटर आणि 3 नेसंट ऑक्सिजन ऍटम तयार होतात. ओके. तर या रिएक्शन मध्ये आपण पाहिलं जर आयडियाइड तयार करायचं असेल तर कोणता अल्कोहोल घेतला तर आपल्याला माहिती आहे जर आपल्याला आयडियाइड तयार करायचं असेल त्याचं ऑक्सिडेशन तर आपण असं म्हटलं प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं तर आयडियाइड तयार होतं आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर झालं तर काय तयार होतं कीटोन तयार होतं. ओके. लक्षात ठेवा एवढं. ओके. दिस इज ऑल अबाउट मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ आयडेट्स अँड कीटोन्स फ्रॉम अल्कोहोल्स बाय ऑक्सिडेशन. म्हणून टायटल काय होतं लक्षात ठेवा बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन आयडेड सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन कीटोन. तुम्ही म्हणता सर टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन तर टर्शरी अल्कोहोल जर म्हटलं आपण टर्शरी अल्कोहोल जर म्हटलं असं जर म्हटलं तर टर्शरी अल्कोहोल मध्ये टर्शरी अल्कोहोल जर म्हटलं तर हा जो कार्बन आहे का हा कार्बन या कार्बनला ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलेला आहे
त्या कार्बनला एकही हायड्रोजन ॲटम नाही, म्हणून त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. ओके, त्याचं काय होत नाही तर ऑक्सिडेशन. त्याचं आपण जर ऑक्सिडायझिंग रिएजंट सोबत रिएक्शन जर केली तर काय तयार होतं, तर त्याच्यापासून अगोदर अल्किन तयार होतं. काय तयार होतं तर अल्किन. ह्याचं हा H निघून जातो, इथं CH3 कार्बन CH3, इथं डबल बॉन्ड CH2, बाय प्रोडक्ट H2, हे तयार होतं अल्किन. आणि फर्दर ऑक्सिडेशन होऊन मात्र काय तयार होतं तर इथं तयार होईल कीटोन. काय तयार होईल तर कीटोन तयार होतं. म्हणून कृपया लक्षात ठेवा, ज्या मेथड्स पाहिलेत ते आपण लक्षात ठेवायचं. आणि प्रश्न कसे विचारले जातात याच्याविषयी देखील तुम्हाला मी सांगितलं की हाऊ इथेनॉल इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथेनॉल जर आलं तर वरची रिएक्शन आपण मागाशी लिहिली होती. म्हणजे आज आपण पाहिलं मिथेनॉलचं कन्व्हर्जन मिथेनॉल मध्ये, इथेनॉलचं कन्व्हर्जन इथेनॉल मध्ये, ओके, प्रोपॅनॉलचं कन्व्हर्जन प्रोपॅनोन मध्ये. या प्रकारे आपण काय पाहिलं तर प्रिपरेशन पाहिलं. एन प्रोपिल अल्कोहोल असेल तर प्रोपिओनाइडेट, जर प्रोपॅन 2 ऑइल असेल तर असेटोन. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल असेल तर आयडेट, सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन तयार होतं. एवढं तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. ह्या केमिकल प्रॉपर्टीज झाल्या होत्या अल्कोहोल या टॉपिक मध्ये, पण झालंय म्हणून न घेणारा मधला मी नाहीये, तर तुमच्या प्रॅक्टिससाठी आपण पुन्हा घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला पाहायचे की जेमिनल डायहॅलाइड्स पासून आयडेट आणि कीटोन कसे तयार केले जातात. याच्या पुढच्या मित्रात जेमिनल डायहॅलाइड्स पासून आहे, त्याचबरोबर अल्किन पासून देखील आपल्याला आयडेट आणि कीटोन तयार करायचे. ओके, वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.